वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, माझ्याकडे आज गाडी गेली होती बजाजची ॲव्हेंजर 220 स्ट्रीट. मित्रांनो, गाडीत सगळ्यात आधी डिस्प्लेची लाईन येत नव्हती, त्याच्यानंतर गाडीत करंट येत नव्हतं. तर मित्रांनो, सिम्पल लॉजिक आहे, जर गाडीत डिस्प्लेच दाखवत नाही, काय बोलतच नाही, तर करंट येणारच नाही. तर सगळ्यात आधी मित्रांनो, याच्या साईड पॅनलमध्ये फ्यूज बॉक्स असतात. तर हे फ्यूज बॉक्स मी दोन्ही पण फ्यूज मित्रांनो चेक केलं आहे. हे बघा, आतमध्ये जळलेला होता. तर दुसरं फ्यूजमध्ये जळलेला नव्हता, पण मित्रांनो वायर हिट झाले होते. तर मी हे दोन्ही फ्यूज जे आहेत ते काढून टाकले आणि नवीन पॅशन प्रोचं फ्यूज बॉक्स येत आहे एक छोटो, तो फ्यूज बॉक्स लावलो, त्याच्यात दोन हे फ्यूज टाकले आणि त्याच्यानंतर मित्रांनो डिस्प्ले जो हा चालू झाला, बघू शकता तुम्ही. डिस्प्ले चालू झालो, पण गाडीत करंट येत नव्हतं. तर नंतर मित्रांनो मी CDI काढलं आहे आणि CDI जेव्हा मी काढलं आहे, ह्याच्या CDI युनिट जेव्हा बाहेर काढले तेव्हा ह्याच्यात हे बघा क्रॅक गेलेलं होतं. तर हे क्रॅक काय झाला, गाडीत शॉर्ट झाली. ही जी कॉईल आहे ही मित्रांनो शॉर्ट झाली आणि शॉर्ट झाल्यामुळे वायरिंग तापून त्याचं फ्यूज दोन्ही पण उडाले. एक फ्यूज उडालो आणि दुसरा जो फ्यूज होतो त्याचे वायरी असे जळलेले होते. तर जेवढा मित्रांनो जळलेला होता तर आम्ही पॅचिंग केलं आहे आणि गाडी आता मी तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो आहे. मी ह्याच्यात नवीन CDI टाकलं आहे. वेरॅक कंपनीमध्ये मित्रांनो CDI होती, मी आता इन्स्टॉल केलं आहे ह्याच्यात ॲव्हेंजरसाठी, बघू शकतास तुम्ही. आणि आता मी एका सेल्फ यूज करतो आहे. सिंगल सेल्फमध्ये मित्रांनो गाडी स्टार्ट झाली. तर गाडीचं प्रॉब्लेम मित्रांनो छोटंसं होतं, पण मला थोडं वेळ गेलो, कारण मित्रांनो अशी जेव्हा प्रॉब्लेम्स होतात की गाडीचा वायरिंग शॉर्ट आहे किंवा करंट येत नाही, करंटचं ज्यावेळी प्रॉब्लेम येतात तेव्हा मित्रांनो लई थोडं वेळ लागता, पण प्रॉब्लेम मी माझ्या पद्धतीने त्यांना सॉल्व करून दिलं आहे. आणि ह्याचे पार्ट्स अवेलेबल होत नाही, तरी पण मी त्यांना सगळा प्रॉपर रीतीत काम करून दिला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचं जर काही इश्यू असेल तर खाली कमेंट करा.